नमस्कार, मी अनन्यास डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आज आम्ही चाललेलो आहोत शिपोशीला, कारण आज गणपतीसुद्धा एकदम छोटूसा आणलेला होता. तो पण मला भरपूर आवडला, तर तो मला बघायचा होता. आणि मामाकडे आज ह्याची पूजा होती, सत्यनारायणाची पूजा होती, म्हणून आम्ही चाललो होतो. बाजूला पावसामुळे झालेला निसर्ग खुलून आला होता. त्याच्यात आलेली फुलं वेगवेगळ्या रंगाची आणि मध्ये पडणारा रिपरिप पाऊस, या सगळ्याचा आस्वाद घेऊन आम्ही चाललो होतो शिपोशीला. इकडे मध्ये रिपरिप पाऊस पडत होता, डोंगर दऱ्यांचा आनंद घेत आम्ही जात होतो शिपोशीला. राजापूर मार्गे आम्ही जात होतो आणि मला असं झालं होतं की कधी एकदा शिपोशी येतं. मला धीरच राहत नव्हता. मला कसं सांगू आता मी तुम्हाला. यात्रियों के लिए सूचना, हम थोड़ी ही देर में अपने विश्राम स्थान पहुंचने वाले हैं. धन्यवाद. एकदाचे आम्ही पोहोचलो आणि पलीकडच्या घरी जायचा प्रवास आमचा सुरू झाला. मस्तपैकी हळूहळू पुलावरनं जात होतो. मला धीर नव्हतं म्हणून मी फास्ट धावत जात होते. इथे नदीला अतिशय पाणी आलं होतं. हे बघा किती पाणी आहे. इथे जातोय आम्ही हळू. तरी तुम्हाला घर दिसेल ना, ते आमच्या लाडक्या टेकडीवरची आजीचं घर. ती सगळ्यांना लाड करते आणि लाडाने विचारपूस करते. मला ती खूप आवडते. आजी अगं मला काल इथे दिसली तरी मी काय म्हणताय, कशा आहात? नाही. आता मी आजीला भेटले आणि खामकरवाडीत पोहोचले. आता मला खरोखरच धीर राहत नव्हता, म्हणून मी आई बाबांना मागे टाकत स्वतः पुढे चालत होते, धावत होते. घरी आल्यावर सगळे मला भेटले आणि आल्या माझा पाय सरकला. सगळे मला भेटले. मला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. आणि हा आमचा लाडका बाप्पा. एवढी झाली मलाही होईल. होय ना. उद्या उद्या मला ट्राय करायला द्या.